हॅलो ऑल, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. सो येस, आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. तर तुम्हा सगळ्यांना या पहिल्या गुरुवारच्या, मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप शुभेच्छा. आणि श्री महालक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर अशीच राहो, कायम राहो, हीच आज प्रार्थना करूया. सो येस, सकाळची सगळी कामं आवरली आहेत आणि देवांश गेला आहे स्कूलला. देवांश दिसणार नाही तुम्हाला, तो गेला आहे स्कूलला. आणि माझी देवपूजा वगैरे आत्ताच झाली आहे. आणि येस, आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे. सो मी पूजा करत असते, तो संध्याकाळी मी म्हणजे पूजा करेल. सो तेच थोडंफार पूजेचं साहित्य आणायचं आहे, त्यासाठी मी आता बाहेर जाते आहे मार्केटला. ते सगळं घेऊन येईल आणि मग 3 वाजता देवांश येईलच, तेव्हा तुम्हाला तो दिसेलच व्लॉगमध्ये. सो येस, न्यू डे, न्यू बिगनिंग, छान वाटतं आहे आणि फ्रेश डे स्टार्ट झाला आहे. आणि मला वाटतं प्रत्येक डे आपल्यावर असते की आपण तो कसा स्टार्ट करतो. सो येस, पॉझिटिव्ह मॉर्निंग. आणि असं कुठली पूजा असली किंवा काही असलं तर एकदम पॉझिटिव्हिटी येते आणि तीच पॉझिटिव्ह एनर्जी दिवसभर राहते आपल्यामध्ये. सो हेच खासियत आहे आपल्या सणांची आणि प्रत्येक दिवसाची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवंताची, त्याच्यामुळेच आपल्याला ही पॉझिटिव्हिटी मिळते. सो चला, मी आता मार्केटला जाऊन येते, पूजेचं साहित्य घेऊन येते आणि आजच्या दिवसात आम्ही काय काय करतो ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो पीपल स्टे ट्यून. अँड येस, मी मार्केटमधून आली. बराच वेळ झाला, तरी आता 1 तास झाला मार्केटमधून आले आणि मंदिरात जाऊन आले. विशेष म्हणजे महाराजांचं दर्शन झालं. आणि मी जेव्हा पोहोचले तेव्हा नेमकी आरती अशी सुरूच होणार होती, तर मला आरती मिळाली आणि खूप छान सुरुवात झाली. आज गुरुवार आणि महाराजांचं दर्शन खूप प्रसन्न वाटत आहे. आणि काय म्हणतात, एक म्हणतो ना आपण की एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आपण नामस्मरण जरी केलं, पण जेव्हा मंदिरात जातो ना तेव्हा ती एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच वाईब्स असते तिथली आणि ती एक पॉझिटिव्हिटी मिळते. खूप छान वाटलं, खूप छान दर्शन झालं माझं, आरती मिळाली. आणि पूजेचं साहित्य घेऊन मग मी घरी आले, फराळ वगैरे केला आणि बाकीची सगळी कामं आवरली. आणि आता देवांश येईल थोड्या वेळात. आणि आज देवांशची असेंब्ली होती स्कूलमध्ये, म्हणजे त्याला थॉट बोलायचा होता स्टेजवरती. आणि दरवर्षी म्हणजे मुलांना चान्स देतात ते प्रत्येक क्लासच्या. कोणीतरी एक असेंब्लीचं पूर्ण काय म्हणू त्याला आपण, एक सूत्रसंचालनसारखं ते करतं. कोणी प्रेयर म्हणतं, कोणी त्यांचं हे असतं ते म्हणतं आणि थॉट असतो, न्यूज असते. असं सगळं असतं ते असेंब्लीमध्ये. सो देवांश आज थॉट बोलणार होता. तो मागच्या वर्षी पण बोललेला आणि मागच्या वर्षी तर तो एकदम छोटासा पण छान त्यांनी म्हटलेला. यामुळे काय होतं ना, मुलांचं स्टेज डेअरिंग वाढतं, कॉन्फिडन्स वाढतो आणि एवढ्या सगळ्यांसमोर बोलण्याचं जे एक डेअरिंग असतं ना ते येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे. आणि मला वाटतं छान आहे हे, ज्यांच्या स्कूलमध्ये करतात हे आणि प्रत्येकाला चान्स देतात. सो आज देवांची असेंब्ली होती. परत देवांची युनिट टेस्ट पण सुरू आहे कालपासनं. आणि परत आज त्याचा IMOची एक्झाम होती आणि परत त्याचा आता थोडा ॲबॅकसचं पण सुरू आहे, ती पण एक्झाम. आणि फुल असं बिझी चाललं आहे त्याचं. सो तो येईल थोड्या वेळात, तर त्याचं ऐकू आपण की त्यांनी स्कूलमध्ये काय काय केलं आणि त्याची असेंब्ली कशी झाली. आणि त्या असेंब्लीचा व्हिडिओ शेअर होत असतो स्कूलच्या ग्रुपवरती, तर त्याची क्लिप मी छोटीशी ह्याच व्हिडिओच्या एंडमध्ये टाकेल. आणि बघू आपण देवांशनी कसा, त्याचा जो थॉट होता तो कसा म्हटला. सो यू पीपल स्टे ट्यून. तो आला की बघूच आपण त्याचं रिव्ह्यू आणि त्याचं सगळं आजच्या दिवसातलं कसं काय काय. सो चला, आता मी बाकीचं थोडं आवरायचं आहे, पूजेची तयारी करून ठेवायची आहे. आणि परत देवांश आला की थोडा वेळ तो असतो, मग परत त्याची ट्युशन क्लास आणि हे सगळं असतं. सो चला, तो आला की बोलू आता. आणि येस, देवांश आला आहे स्कूलमधून, फ्रेश वगैरे झाला आहे तो. आणि तेच आता दाखवत बसला होता. आज त्याचा IMOचा पेपर होता. मम्मा पूर्ण 35 क्वेश्चन ओके, तर बघू त्यातलं किती, कारण डिफिकल्ट. हां, आणि असेंब्ली कशी गेली? एकदम छान. कोणता थॉट होता? लाईफ कन्सिस्टन्सी इज द ब्रिज बिटवीन गोल्स अँड अचीवमेंट. असं नाही, व्यवस्थित सांगायचं. इन लाईफ कन्सिस्टन्सी. इन लाईफ कन्सिस्टन्सी इज द ब्रिज बिटवीन गोल्स अँड अचीवमेंट. व्हेरी गुड. हा थॉट होता देवांचा, त्याला असेंब्लीमध्ये म्हणायचा होता, तो त्यांनी म्हटला. त्याची व्हिडिओ क्लिप येईलच स्कूलच्या ग्रुपवर, तर ते नंतर मी शेअर करेल या ब्लॉगमध्ये. आणि असा IMOचा पेपर होता. डिफिकल्ट असतो पेपर, कारण आता तेव्हा सेकंडमध्ये जाईन, त्याला फर्स्ट टाईम मी अटेम्प्ट म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही त्याला पार्टिसिपेट केलं होतं एक्झाममध्ये. हां, सो याच्यामध्ये रिजनिंग आणि हे सगळं असतं. तर त्यांच्या वयाच्या मनाने थोडा डिफिकल्ट असतो पेपर, बट ठीक आहे, त्यांनी अटेम्प्ट केला, जसा केला असेल. सो त्याला एक अनुभव येईल की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कशा असतात. हां, सो तर ते. आणि हां, मॅथची युनिट टेस्ट कशी गेली? छान गेली.
क्लास युनिट टेस्ट सुरू आहे 10 to 20 मार्क्सच्या, तर ते चाललंय त्याच्या स्कूलमध्ये. मला प्रॉब्लेम आले होते त्याच्या पूर्ण ॲडिशन. ओके आन्सर पण माझ्याकडे. ओके. आणि देवांच्या स्कूलमध्ये नेक्स्ट इयर त्यांचं ॲन्युअल फंक्शन आहे गॅदरिंग. सो देवांशनी डान्समध्ये पार्टिसिपेट केलंय. सो त्याची प्रॅक्टिस पण असेल रोज ना देवांश, आनंदोत्सवची. नाही नंतर. सो त्याची पण प्रॅक्टिस चाललेली आहे. आणि देवांशला हां हे बस खेळायचं असते त्याला. हे लागेल. हां. सो देवांशला या सगळ्या गोष्टी करून बघायच्या असतात. त्याच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स असेल काय असेल त्याला प्रत्येक गोष्टीत पार्टिसिपेट करायचं असतं. तायक्वॉन्डो शिकायचा आहे म्हणतो, बट आम्ही म्हणतो सध्या नको. ऑलरेडी त्याचं बिझी शेड्यूल आहे, बट तो ऐकतच नाही आहे. बघू आता. टेबल टेनिस पण चाललंय, क्लब आहे त्याचा तबला, सो ते पण चाललंय. सगळं फुल बिझी शेड्यूल आहे. EVS इंग्लिश कालच झाला ना. सो आणि त्याची ॲबॅकसची प्रॅक्टिस चालली आहे, कारण 7 जानेवारीला कॉम्पिटिशन आहे ॲबॅकसची. सो ते पण त्याचं पण त्याची रोज प्रॅक्टिस चाललेली आहे. राहू देत आता, नंतर दाखव. मी सांगतो उन्हाने सांगते किती सॉल्व केले. तू इकडे ये. काल देवांशनी 5 मिनिट्समध्ये 59 सम सॉल्व केले ॲबॅकसचे. हां 58. तू आज वाढेल ना स्पीड. हळूहळू रोज प्रॅक्टिस कर म्हणजे स्पीड वाढेल. ठीक आहे. मेन उद्देश देवांशचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे, कारण देवांश खूप चंचल आहे. नुसतं पडतो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, अजिबात शांत बसत नाही. आणि असंच चालतं आमचं आल्यावर. अर्धा 1 तास येतो म्हणजे 1-1.5 तास भेटतो त्याला घरी आल्यावर, त्याच्यातही तो शांत नसतो. नुसतं अशी मस्ती असते त्याची. त्याला 4:30ला परत त्याचा ट्युशन क्लास असतो. बस आता चल. सो चल आता मी देवांसोबत टाइम स्पेंड करते आणि आता बोलू नंतर. मग पूजेची तयारी, हा गेला की पूजेची तयारी, पूजा करेल आणि मग बाकीचं काय आहे ते शेअर करूच आहे ना देवांश. चलो थोडा रेस्ट कर राजा, आताच आला. रेस्ट कर. ऐकतच नाही ना, अजिबात ऐकत नाही देवांश. ए लबाड. चॉकलेट चोर आहे आमच्या घरात, एक चॉकलेट चोर. चॉकलेट चोर. चॉकलेट खायचं आहे ना, बॅड हॅबिट आहे पण जास्त चॉकलेट खाणं, माहिती आहे. सो चला आता बोलू नंतर. चलो. सो येस, मी इथे अशी पूजा मांडून घेतली आहे आणि आता पटकन पूजा करते आणि मग बोलते. आणि येस, इथे माझी अशी मस्त पूजा करून झालेली आहे. बोला महालक्ष्मी माता की जय. कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दीपकाय काळे कुंडल मोती हार. देवाला पाहून नमस्कार. दिवा लावला देवाबाजी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देव माझा पडावा. अनेक नको ऊन करता नंदा. रघुनायका मागणी आता. जय जय रघुवीर समर्थ. घरातली पीडा बाहेर जाऊ. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरातील सगळ्यांना सुखी समाधानाने राहू दे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव वनिमासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय. ओम चैतन्य कानिफनाथ भगवान की जय. सियावर रामचंद्र की जय.
बोलो रे भाई सब संतन की जय, उमापति महादेव की जय। श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। श्री संत गोमाजी महाराज की जय, आसरा माता की जय, जानाई माता की जय, महालक्ष्मी माता की जय। इथे पण पाया पड, ही पूजा केली ना, हां पाया पडते ती व्यवस्थित, हां गुड. सो देवांश ट्युशनहून आला, फ्रेश झाला आणि देवांश रोज शुभम कर म्हणतो ना. येस, हां श्रीशासोबत जा खेळायला आता. आणि येस, इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. थोड्या वेळात स्वयंपाक रेडी होईल, नैवेद्य दाखवू देवाला. आणि घरात कुठलीही छोटी पूजा असू दे एकदम मस्त प्रसन्न वाटतं, एकदम पॉझिटिव्ह वाटतं. देवपूजा तर रोज करतो आपण, त्यांनीच एवढं पॉझिटिव्ह वाटतं, पण छोटीशी पूजा वगैरे काही असली की मस्त वाटतं घरात, एकदम छान. सो पॉझिटिव्हिटी सगळीकडे, पॉझिटिव्ह वाईब्स पसरतात, मस्त वाटतंय. सो देवांशचे पप्पा यायचे आहेत अजून. आणि देवांश गेला होता श्रीशाकडे खेळायला, आता येऊन बसलाय. त्याचा ॲबॅकसचं काहीतरी सम सॉल्व करतोय. त्याची आता एक्झाम जवळ येते, हे कॉम्पिटिशनमध्ये त्याने पार्टिसिपेट केलं ॲबॅकसच्या. सो त्याचंच ते काहीतरी चाललं आहे. नाही ॲबॅकस नाही चाललं आहे वाटतं, ड्रॉईंग चाललं आहे आमचं. हां ॲबॅकसचं आहे 8:30ला. आणि येस, आता 2 मिनटं देवांश, 2 मिनटं बाळा. सो आणि आता ड्रॉईंग काढतो. हां दाखव सगळ्यांना तुझं ड्रॉईंग. येस, आणि हे बघा देवांचं ड्रॉईंग किती छान कार काढली त्याने, लॅम्बोर्गिनी कार काढली. मला ड्रॉइंग एवढं वेळ लागलाय ना एवढ्यात. बर सो हां बर हां. सो आता मी पटकन चेंज करून घे, स्वयंपाकाचं ऑलमोस्ट झालेलंच आहे. आणि येस, देवांचे पप्पा आले की मग आम्ही जेवण वगैरे करू. आणि येस, आणि परत 8:30ला देवांचं 15 मिनटासाठी ॲबॅकसचं ऑनलाईन हे असते एक सेशन, त्याच्यामध्ये टायमर लावून ॲबॅकसचं सॉल्व केलं जातं. आणि हे देवांशची फर्स्ट स्टेज आहे. सो ते आहे 8:30ला, त्याच्या आधी सगळं त्याचं जेवण वगैरे आटवायचं आहे. हां देवांश, आणि परत उद्या युनिट टेस्ट आहे स्कूलमध्ये. हां बोला. हां येस, हां येस. चल चेंज करून घे तू आता, नाईट ड्रेस घालून घे देवांश. सो चला आता बोलू नंतर, पटपट आवरून घेते. घे कापूर, घे देवांश. आणि येस, इट्स अ नेक्स्ट डे. सो काल रात्री पूजा झाली, नंतर मग आम्ही जेवणं वगैरे केले. आणि मग त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं, कारण जेवणं झाली आणि मग लवकर झोपतो, कारण देवांशला लवकर उठायचं असतं सकाळी. आणि हे गेले आहेत आज एका लग्नाला, सुट्टी आहे तरी एक लग्न आहे, त्या लग्नाला गेलेत. आणि देवांश गेला आहे स्कूलला. सो हा मी असाच एक बरेच दिवस झाले कुठला व्लॉग केला नव्हता, म्हणून म्हटलं चला एक व्लॉग शूट करू. आणि तुम्ही कमेंट करत चला की तुम्हाला कुठला कॉन्टेंट बघायला आवडेल, आणि मी प्रयत्न करेल की ते बनवायचा. आणि मी म्हणते असं की मी व्हिडिओज छान छान व्हिडिओज बनवेल, टाकेल, पण काय होतं आहे नाही होत झालं माझ्याकडून, पण तरी मी ट्राय करेल. आणि आता मी एखाद्या दिवशी देवांचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेल, म्हणजे देवांचं आणि प्लस माझं पण, कारण दोघांचं रुटीन, कारण त्याच्यावरच माझं रुटीन असतं सगळं. सो त्याच्यामुळे रुटीन शेअर करेल. आणि आमचं संडे वगैरे काही स्पेशल मी असे फक्त डेली व्लॉग नाही करत आहे, मी स्पेशल काही असेल, सण असतील वगैरे तर मी व्लॉग शूट करते, कारण त्या मेमरीज राहतात देवांशच्या, म्हणून मग मी असे व्लॉग शूट करते. आणि खरंच छान वाटतं जेव्हा मागचे व्लॉग बघतो ना, तेव्हा भारी वाटतं की अरे देवांशने असं केलं होतं, की आपण असं केलं होतं, इथे गेलो होतो, तिथे गेलो होतो. आणि त्या परत काय म्हणतात, फोटो बघतो आपण पण त्या मेमरी आठवतो, पण हे व्हिडिओमध्ये जेव्हा बघतो ना तेव्हा ते परत ते काय बोललो तिथे ते सगळं दिसतं, ते छान वाटतं. सो असं सगळं आहे. परत देवांशला आता क्रिसमस वेकेशन्स लागणार आहेत, बघू, त्याचा काही प्लॅन नाही आमचा आणखी, बट काही झालाच तर तो तुमच्याबरोबर नक्की तुम्हाला दिसेलच ब्लॉग थ्रू. आणि येस, तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. आणि व्हिडिओला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा. इंस्टाला जर फॉलो केलं नसेल, तिथे मी रील्स अपलोड करत असते छान छान. सो तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता. देवांशला आणि मला 2 अकाउंट आहेत आमचे इंस्टाचे, तुम्ही फॉलो करू शकता. सो चला या ब्लॉगमध्ये एवढंच, कारण एंड राहिला होता ब्लॉगचा करायचा, म्हणून म्हटलं चला आज आपण ब्लॉगचा एंड करूया. सो असं सगळं आहे. आणि आता देवांशची वाट बघते, 3 वाजता देवांश येईलच.
सो चला भेटूया आपण अजून एक नवीन छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, ऑलवेज कीप स्माइलिंग. तोपर्यंत बाय बाय. Changes your body, it changes your mind, your attitude and your mood. Good morning Riverdale. I Dhanush from second Indus is going to lead you through today's morning assembly. Now our positive thinking makes our life and day positive. So I call upon Devans for thought for the day.